सकाळी डिंगमारचा फोन राम निघाला घरी साप. चाललं मामाला घेऊन मी साप पकडायला. हे आमच्या दिगंबरचं घर. आलो तर काल विहिरीत आहे साप. म्हणलं चला बांधान जाऊ. हे आमचे मामा. आलो विहिरीकडं. आल्यानंतर मामाने घेतली स्टिकन चालले. मामा काय चालताय भाऊ काय नाही. मग दिगंबरला विचार कुठे आहे साप. डिंगवरचा फोन लावलाच घाबरून. त्याला लाव फोन लाव त्याला लाव फोन. चालू आहे साप. म्हटलं सारखा तुम्हाला काय दिसतं. मीच बघितलं. याला कुठे म्हटलं साप. याला काय दिसत नाही. दिसला साप. अरे बाप. मामा म्हणजे इथं आहे घुनस. अरे अवघडच काम झाली. अडचण काय मग पकडायला म्हटलं मामाला. मामाने आणा चरट आणि कुराट. काढू आपण तिला आज बाहेर. मग काय आणलं चरटावणी. आल्यानंतर याला प्रसाद दिगंबरचा भाऊ लहान. मामाने घेतले चराट सारखा म्हणे दाखवत तुम्हाला कसा पकडता साप. मामाने घेतलं सोडायला. का मामा काय तो दिगंबर आणि काय त्याचा भाऊ. चालू आहे त्यांचं. काय करता दिगंबर तिकडून आणायला लागला बोरीची फांटी. म्हणली अरे ही काय तिकडे काय जायचं. हे बघ इथं. चला बघू परत साप हाय का गेला. सरक रे भाऊ यायला बघू दे मला. घेतला बघायला. अरे हाय रे म्हटलं. हाय गोरस भाऊ लय डेंजर ती तर. मामाने घेतली कोराट. दिगंबरने चाल मामा मीच सोडतो. मामा समोर ना भाऊ पुढं बघ काय. मग दिगंबरने मारला टोला. अरे तुट काय तुटानाच नाही. याला दिगंबर पण काय कामाचा गडी नाही. मान चल मीच तोडतो. मामाने मारला टोला. एक दुसरा एक तिसरा. मामा डेंजरच्या 3 टोल्यात साईडलाच. या दिगंबरचा फोन का दिगंबरला का आवरून देत नाही. कोणासोबत बोलतो आणि कोणासोबत नाही. चालेल घेतली मामाने. चला घ्या ओढायला. मामाने दिगंबर केली त्या फांट्या वाहिली. काय करतं मामा काय नाही. घेतलं मामा घे म्हणजे इकडं. काय त्या दोघांचं चालू आहे काय उमजलं नाही भाऊ मला. माय थांब मीच बांधतो परत. या दिगंबरचं काय खरं. फोनच चालू राहतो. घेतले मामाने गाठण. पांगवलं चरट. अरे काय करता. अरे मी तर दिसू दे कसा दिसतो पाय मी. खरं काम तर मीच करतोय. तुम्ही काय करता. मामाने थांब रे परत एकदा बांधू दे. काय करता तुम्ही काय खरं नाही. अरे म्हणलं काय खरं नाही. ला बघ एवढं खरं मी दिसतोय तरी लोकांना कळू दे ना मी पण साप पकडतो. चालू दे. बाकी काय मामा सेट बघतो काय नाही. या टाकले मामाने मध्ये फांटी. अरे मामा अरे आवरे मामा जाशील विहिरीत. मामाच काय चालू आहे विहिरीत काही नाही. सोडली बा मामाने. मामा म्हणलं सोडा यार पटापटा. बोलू माझं तोंड दुखायला लागलं म्हटलं. मामा थांब रे भाऊ हाय तो साप आणि त्याच्यात घोणस. ते सोपं आहे की म्हणे ते. अरे म्हटलं हाय रे खरंच घोणस त्याचे. मामाने लय विषारी आम्ही तर नागापेक्षा. म्हटलं काय बात करतो. म्हटलं मग तर मलाच पकडायला लागते. तुमच्या काय हाताचं का ते. घेतलं पकडायला मीच. सोडा म्हटलं तुम्ही पटापट्टा सोडल्यानंतर पण का ती येईनाच. ये वर ये अगे ये. अरे मामान काही येईनाच नाही भाऊ म्हणे. ती पण दिसते म्हणे तुझ्यावानीच. ऐकतच नाही कोणाची. तिच्याच मनाची चालते. म्हटलं नाही रे मामा असं कसं होईल. ऐकायला म्हटलं ती पुढं ऐकते नाही म्हणे मामाची. मामा नाही ऐकत. घेतली मामाने काठी हो जशी मला काढतो तशी. अरे मामाने आता मला एनर्जी काही खावं लागेल म्हणून हाय उपाशी. मामाने घेतली विमल. लागला मायाला. अरे घ्यायला घेतली. पण दिगंबरने थांब आपल्याकडनं एक दोरी बांधू वेलीनी म्हणे. झाले आमच्या आधी मानू. चालू आहे त्यांचं. प्रसन्न हे दिगंबर दादा सरक तुला काही जमान नाही. घेतलं मामाने थांब रे आता मी खाल्ली ताकद माझी दाखवतो तुम्हाला कशी बांधता. घेतलं तर नाही काठीला काठी वेलीने बांधून. चालू आहे त्यांचं.
अरे म्हटलं तो असतो म्हणलं अरे लोकांना दाखवायला लागेल खरं काम तर मीच करतो. तुमचा काय हा पब्लिक बरोबर आहे की नाही. एक तर आहे आपला पहिला ब्लॉक. म्हणलं चला घेतली मामाने परत काठी दाखवतो तिला कसं आहे. पब्लिक काठी मारायला नाही घेतली हो, तिला पाण्यात टाकायला घेतली. का चढायलाच नाही ना म्हणून घेतली. अरे मामाने गंज प्रयत्न करते ती पण मामा बोललं तशीच आहे माझ्यावानी हायरला गेलं काय वरच चढाना नाही. या मामा अरे ये खाली नाही. मग आम्ही आलो निघून. संध्याकाळी 5 वाजता आलो मी दिगंबर पाहिलं तिथं बसली होती पांटीवर. दिगंबरांना थांब मला पण करू ते काम. मग काय घेतली वडायला मी पण कसा ओढली. हे रे मला आमचा भैया भाऊ लय अवघड हे मोकळाचं घाबरू. मग त्यानंतर आला मामा पण. या मामा आली स्टिक हा पहिलवान बॉडी दाखवतो आली स्टिक. हे आमचे सचिन दादा नुसतं फोनवर काहीच विषय नाही मामाचा. अरे देवा यायला मामा आला आता. या मामाने ओढली तिला. मामाने आणली बाहेर घोणस पाच लागले पोरं पळापळी करायला म्हणजे लईच डेंजर आहे म्हणजे साप. अरे मामा आण माझी स्टिक. हे आमचे विकी दादा हे आमचे सरपंच पैलवान आणि पोलीस पाटील पण यायला त्यांच्या लागल्या हातायला. मग त्यांनी मी जरा थांबतो लांब. इथं धरली असते म्हणे मीच. म्हणजे राहू द्या सरपंच आहे तुम्ही गावाची लाडकी काय तुम्ही धरता. घेतली परत ना मामा म्हणे हे बघ म्हणे कशी ओढतो आता. घेतली तारा ओढली. अरे आमचे सरपंच पळले. आईला सरपंच आहे डेंजरच पण मी आज कस काय पळाले. सरपंच आणि दादा ती आहे म्हणे गोनस पुढं करताय तिचा नाद. म्हणलं काय बात करता. यायला बाबा यायला सकाळपासून पकडतोय म्हटलं काय चालू. हे आमचे सचिन दादा काय करता आणि काय दाखवता पोरींला. याला म्हणतात घोणस. यायला सचिन दादा आहे अवघडच. आमचे सरपंच कुठे गेले आले बा सरपंच. घेतली बरणी ठेवली मामाने जाय ग बाई सकाळचा त्रास देते ती. यायला टाकली टाकली मामाने लावलं झाकण. मामा घाबरतोच म्हणलं तसं आहे पण सरपंच मित्र. म्हणलं लावली मामा म्हणलं सारखा मला घेऊ द्या म्हणलं क्लोजअप. सकाळपासून फिरवलंय ते म्हणलं तिने फिरवलं. हे आमच्या पोरांचा आनंद आहा काय असं तर निघाले. मला फरफट आणल्या की का निघाले सगळे पोरं. सणांना पिरिरी तरारा कसे बांधता पोरं हो. ये बांधा नाही लोकांचे बांधव कुंदळत चाललो आम्ही. म्हणलं ए बाबांनो मला क्रेडिट घेऊ द्या जरा. हे मी पण घेतलं क्रेडिट. आईला आलो निघालो झाला. मित्रांनो नमस्कार.